मोहम्मद पैगरांबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे महंत रामगिरी टीकेचे धनी झालेत। महंत रामगिरींचं कोणताच पक्ष समर्थन करत नाही, उलट रामगिरींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता राष्ट्रवादीने केली। मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले। आध्यात्मिक गुरु असलेल्या रामगिरींकडून झालेल्या वक्तव्यावर राजकारण्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे। दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे। भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही। रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि असं चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगे भडकवणारे अशी लोक, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आध्यात्मिक गुरूंनी कोणतेही वक्तव्य करताना जातीय तेढ निर्माण होणार नाही, कुणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी, असं दादा भुसे यांनी बजावलंय। लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ते एक मर्यादित असलं पाहिजे। मी तर दोन्ही वक्तव्य ऐकले नाहीत, परंतु असं सांगण्यात आलं की भगवान विष्णूंवर पण त्यांनी काही वक्तव्य केली। मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे। रामगिरींनी केलेले वक्तव्य प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतून केल्याचा आरोप प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे। खरं आहे का खोटं आहे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही। जाणीवपूर्वक देशहिताच्या हित न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिणवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं। महंत रामगिरी यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।